प्रचंड अशी केस गळती, विरळ केस, कोंडा या केसांच्या प्रत्येक समस्येवरती हे तेल उपाय म्हणून काम करते। या तेलामध्ये वापरलेले नैसर्गिक घटक इतके फायदे करून देतात, तेही अगदी कमी किमतीत। फक्त तेलाचा काही तो आपल्याला खर्च येतो। तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता अगदी मोजके साहित्य मी इथे घेतलेले आहे। यानंतर आपल्याला पॅराशूटचे हे साधे तेल वापरायचे आहे। पाहू शकता तुम्ही, ही एक बॉटल आणि ही एक छोटी बॉटल, अशा 2 बॉटल घेतलेल्या आहेत मी। तुम्हाला जितकं तेल करायचे आहे त्यापेक्षा थोडंसं तेल जास्त घ्यायचं, म्हणजे बरोबर तेल तयार होतं। तर तुम्ही ते पाहू शकता मी काय काय सामान घेतलेले आहे। तर इथे जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत, काही कळ्या पण घेतलेल्या आहेत। थोडीशी आपल्याला पानं लागणार आहे जास्वंदाची, अशी मोठी मोठी पानं बघून घ्यायची। कढीपत्ता, मस्त असा गावरान कढीपत्ता घेतलेला आहे आणि 2 आवळे घेतलेले आहेत। कोरफड घेतलेली आहे, कोरफडचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला असे बारीक। इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे। यानंतर आपल्याला जाड अशी लोखंडाची कढई लागणार आहे, अशी खोलगट आणि जाड तळाची छान कढई घ्यायची आहे। लोखंडाच्या कढईमुळे याचे गुणधर्म अजून वाढतात, त्यामुळे लोखंडाची कढई घ्यायची आहे। थंडी असल्यामुळे पॅराशूटचे तेल हे असे आळून बसते, पण यापेक्षा शुद्ध तेल बाजारात कोणतेच भेटत नाही, त्यामुळे आपल्याला हेच वापरायचे आहे। तर ते मी पूर्ण बॉटल रिकामी करून घेत आहे या कढईमध्ये। आपल्याला दोन्ही बॉटल याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे दोन्ही बॉटलमधले तेल मी काढून घेतलेले आहे। तर आपण चेक करूया तेल गरम झाले आहे की नाही। तेल अगदी कडकडीत गरम करायचे नाही, तुम्ही ते पाहू शकता। तेल खूप गरम केलेलं नाही, अगदी कमी गॅसवरती कमी फ्लेम ठेवून हे तेल गरम करायचे आहे। सर्वप्रथम याच्यामध्ये आवळे टाकून घ्यायचे आहेत, कारण आवळ्यामध्ये पाण्याचा अंश असतो ना, म्हणून। असं थोडंसं पांढरा पांढरा फेसवरती येतो याच्यामध्ये पाणी असल्यामुळे, नंतर जातो तो। त्यानंतर याच्यामध्ये आपण जास्वंद टाकून घेऊया। जास्वंदाची फुलं, कळ्या जे काय भेटेल आपल्याला, जे अवेलेबल होईल त्यामध्ये टाकू शकतो। त्यानंतर कढीपत्त्याची पानं, कढीपत्ता छान जास्त असा घ्यायचा। कढीपत्ता खूप गुणकारी आहे केसांसाठी, कढीपत्त्यामुळे केसांची वाढ खूप छान होते। छान असं हलवून घ्यायचं। तेल गरम असल्यामुळे जास्वंदाचा कलर लगेचच चेंज होतो। त्यानंतर आपण इथे जास्वंदाच्या फुलांसोबत जास्वंदाची पानेसुद्धा घेणार आहोत। पानंसुद्धा अतिशय गुणकारी असतात। थोडीशी मोडून टाकायची ती आपल्याला। आपण जे काही घटक यामध्ये टाकलेले आहेत ते पूर्णपणे तेलामध्ये डीप झाले पाहिजेत, वरती येता कामा नयेत, म्हणजे त्याचा पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरेल। आणि सारखं हलवत राहायचं आहे, अजिबात करपून द्यायचं नाही। तेल गरम असल्यामुळे खाली करपण्याची शक्यता असते। हे सगळं थोडंसं भाजल्यानंतर, चांगलं शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये कोरफडीचे तुकडे टाकून घेणार आहोत। आता सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे। घरी केलेल्या या आयुर्वेदिक तेलाचे खूप छान असे फायदे आपल्याला दिसून येतात। जर आपण रेग्युलर कंटिन्यू तेल वापरत राहिलो तर नक्कीच केसांची वाढ होते आणि केस गळत नाहीत, कोंडा देखील कमी होतो। आपल्याला हे पूर्ण साहित्य तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत यातला पूर्ण अंश तेलामध्ये निघत नाही। आता कलर पाहू शकता तुम्ही कसा आहे, ट्रान्सपरंट आहे, पण पूर्ण त्याच्यामध्ये अंश उतरलेला नाही। तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि हे आता शिजलेलं सुद्धा आहे चांगलं। कोरफड पहा किती मस्त आणि मऊ शिजलेली आहे, आवळा देखील छान शिजलेला आहे। असं याला मऊ शिजवून द्यायचं पूर्ण, याचा अर्क पूर्ण याच्यामध्ये उतरला पाहिजे तेलामध्ये, तरच याचे फायदे आपल्याला होणार आहेत। आता पाहू शकता तेल छान असं हिरवं झालेलं आहे। गॅस बंद केल्यानंतर हे अजून छान होतं।
आता आपण याचा गॅस बंद करूया आणि पूर्ण थंड होईपर्यंत याला असंच याच्यामध्ये कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता, तेल पूर्ण थंड झाल्यानंतर तेलाचा कलर अगदी चेंज झालेला आहे. याच्यामध्ये पूर्ण अर्क उतरलेला आहे. हे छान शिजलेलं आहे. आता याला आपण एका साईडला घेऊया आणि नितळायला तसंच ठेवून देऊया. तुम्ही याला गाळूनसुद्धा घेऊ शकता, पण थोडं नितळ ठेवलं तर हे तेल छान निघतं. तर इथे मी आधी तेल तयार केलं होतं वेगळ्या पद्धतीने. तीच ही तेलाची बॉटल आहे आणि त्याच बॉटलमध्ये मी हे तेल काढत आहे. आधी जे तेल तयार केलं होते त्यामध्ये मी मेथीचे दाणे, कलोंजी, जवस, व्हिटॅमिन ई कॅप्सूल बऱ्याच गोष्टी वापरल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट खूप छान आला. मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच समजेल आणि तुम्ही तो पाहू शकाल. आता महत्त्वाची गोष्ट, हे तेल वापरायचे कसे. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हे तेल वापरू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल अंघोळ करायच्या अगोदर किंवा केस धुतल्यानंतर सुद्धा वापरू शकता. रिझल्ट खूप छान येतो. एक बॉटल 3-4 महिने सहज आरामात जाते आणि खराबसुद्धा होत नाही तेल अजिबात. वस्त्रगाळ केले तर टेन्शनच नाही. पण मी असे काढून ठेवते तरीसुद्धा तेल अजिबात खराब होत नाही. बेस्ट रिझल्टसाठी आपण याला फुलपत्रामध्ये 5 मिनिटे काढून ठेवायचे, थोडंसं कोमट करायचं आणि मस्त केसांना मसाज करायची. केसांना हलक्या हाताने मसाज केल्यामुळे हे तेल मुळापर्यंत पोहोचते आणि त्याचा रिझल्ट दाखवायला सुरुवात करते. अगदी कमी किमतीमधलं हे हर्बल ऑइल तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच मस्त स्किन केअर, हेअर केअरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओसोबत.